नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठा आरक्षणासाठी जोरदार लढा देणारे मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरत आहेत. जरांगे पाटलांनी शेतकरी आंदोलनाची घोषणा केली आहे. जरांगे म्हणतात आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभे राहील आणि असं आंदोलन की आतापर्यंत आंदोलन झालं नसेल असं आंदोलन शेतकऱ्यांसाठी होईल. जरांगे पाटलांनी येत्या 2 नोव्हेंबरला जालना येथे एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शेतकरी नेते, शेती या विषयातले तज्ज्ञ, अभ्यासक यांना आमंत्रण दिलं आहे. जरांगे म्हणतात मी या विषयातला तज्ज्ञ नाही, या विषयात मला फारसं कळत नाही, त्यामुळे या विषयात ज्यांना अभ्यास आहे त्या सर्वांनी या बैठकीला यावं असं जाहीर आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आणि ते लढ्याचं स्वरूप कसं असावं हे ठरणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवाल दिला आहे. आता सरकारने काही मदत केली पण त्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान झालेलं नाही. शेतकरी आजही अस्वस्थ आहे. जरांगे पाटलांनी काही दिवसापूर्वी केलेल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या होत्या. त्यांचं म्हणणं आहे ओला दुष्काळ जाहीर करा, 70,000 रुपये हेक्टरी द्या मदत. मुख्य मागणी त्यांची संपूर्ण कर्जमुक्तीची आहे. संपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती. शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. पीक विम्याला जे 3 ट्रिगर आहेत ते 3 ट्रिगर उठवा. या मागण्या आहेत त्यांच्या. आता या 2 तारखेच्या बैठकीत या साऱ्यावर विचार होईल आणि एक प्रोग्राम ठरेल की नेमकं शेतकऱ्यांच्या समस्या काय आणि लढायचं म्हणजे कसं लढायचं. कारण आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी आंदोलनं खूप झाली आहेत. शेतकरी नेते पाहिलीचे 50 आहेत आपल्याकडे, पण कोणी सरकारला वाकवू शकलेलं नाही. आंदोलनं होतात, तात्पुरती आंदोलनं होतात, आश्वासनं घेऊन शेतकरी नेते घरी बसतात. त्यामुळे जरांगे पाटील शेतकरी हा विषय प्रश्न, शेतकऱ्यांची समस्या हा प्रश्न धसाला लावू इच्छितात. त्यांनी तसं स्पष्ट केलं आहे की मी या विषयातला तज्ज्ञ नाही, त्यामुळे मी या सर्वांना बोलावतो आहे. त्यांच्याकडून हा विषय समजून घेऊन नेमकं कसं लढायचं, काय लढायचं, सरकारशी कसं मांडायचं हे जरांगे पाटील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. घनघोर चर्चा होणार आहे. म्हणजे त्यानंतर दुसरी बैठक होईल. त्या दुसऱ्या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरेल. त्यामुळे एकूणच जरांगे पाटील गंभीर दिसत आहेत आणि त्या हिशोबाने त्यांनी हा विषयाला हात घातलेला आहे. जरांगे पाटील ज्या विषयाला हात घालतात त्या विषयाच्या खोलात जातात. त्या विषयाच्या खोलात जाऊन मग पुढे मैदानात उतरतात. मराठा आंदोलनासारखा नाजूक विषय त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मोठमोठे लढाई झाले, आंदोलन झाले, पण कुणी म्हणजे काही विशेष निष्कर्षापर्यंत कोणी पोचू शकलं नाही. जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेट सरकारला मान्य करणं भाग पाडलं. हैदराबाद गॅझेट मान्य झाल्यामुळे कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मराठ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालं म्हणजे ते ओबीसी झाले.
तर ओबीसी या विरोधात आवाज उठवत आहेत. परंतु एक महत्त्वाची मागणी सरकारच्या दरम्यान भांडून जरांगेंनी मान्य करून घेतली. तसा GRही निघाला आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे, या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष आहे. जरांगे पाटील कशी फाईट देतात. तुम्हाला काय वाटते? मराठा आंदोलनात यशस्वी झालेले जरांगे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फाईट देऊ शकतील? कॉमेंट करा. नमस्कार.